In previous video, we see up to the fourth generation, means half part we cover up in the fourth generation. Now we again start with the fourth generation, means what, evolution of microprocessor. व टॉपिक आहे तो आपण कंप्लीट करूया. ठीक आहे, त्याच्यापर्यंत त्या टॉपिकमध्ये आपण थर्ड जनरेशनपर्यंतच पाहिलं होतं. आता आपण फोर्थ जनरेशनपासून कंटिन्यू करूया. नेक्स्ट बघा, जो फोर्थ जनरेशन होता तो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये किती बिटचं सांगितलं, 32 बिट प्रोसेसरचा. ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये जे ALU आहेत तुमचे, ते ॲट अ टाईम किती बिट डेटा परफॉर्म करणार, कोणत्या किती बिटच्या डेटावर परफॉर्म करणार, ते 32 बिटच्या. ठीक आहे ना, जे ALU ऑपरेशन होईल ते. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल बघा काय काय आहे की इंटेल, त्याच्यानंतर IPX, पेंटियम प्रो, इंटेल पेंटियम 3, 2, 4, 5 हे जे पेंटियम्स आहेत ते आहे तुमचे इन्क्लूड फोर्थ जनरेशनमध्ये. ठीक आहे. नाव वी मूव्ह टुवर्ड्स द फिफ्थ जनरेशन. तर फिफ्थ जनरेशन जी आहे ती किती बिटची आहे, 64 बिटची. किती बिटची आहे, 64 बिटची. आता ह्याच्यामध्ये बघा, जी डिझाईन केली सिस्टीम त्यांनी, म्हणजे ड्रॉबॅक काय होते, ते सगळ्यात जास्त स्पीड. आणि जे तुमचे न्यू OS आहेत लाईक युनिक्स, लिनक्स, जे काही नवीन OS आहेत ते ह्या 64 बिटच्या प्रोसेसरवर काय होतात, रनअप होतात. ठीक आहे ना. मग आता मला सांगा, आत्ताच्या जे आपण जस्ट टिल अ डेटपर्यंत आपण कोणती जनरेशन यूज करतो आहे मायक्रो प्रोसेसरची, फिफ्थ जनरेशन यूज करतो आहे. कितवी, फिफ्थ जनरेशन. ठीक आहे. आता इथे मी ऑलरेडी दिलेलं आहे की कोणते कोणते इन्क्लुडेड आहेत त्याचे एक्झाम्पल. तर I7, I5, I3, I9, I10 हे जे मायक्रो प्रोसेसर आहेत ते तुमच्या फिफ्थ जनरेशनमध्ये काय आहेत, इन्क्लुडेड आहेत. ठीक आहे. आता इथे एक लक्षात द्या, एक इम्पॉर्टंट ट्रिक्स आहे ती तुमची इझिली लक्षात राहील. तर बघा, फर्स्ट जनरेशन किती बिटचं सांगितलं, 4 बिट. सेकंड 8, थर्ड 16, फोर्थ 32 आणि फिफ्थ जी जनरेशन आहे ती किती बिटची आहे तुमची, किती बिटची आहे, 64. तर हा आहे त्याचा शॉर्टकट. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, इथं आपण काय कंप्लीट केलं, वी कंप्लीट हिअर जनरेशन्स. ठीक आहे ना, मीन्स वॉट, इव्हॉल्युशन. तर ते किती आहेत, 1 to 5th जनरेशन. आणि आत्ता जे चालू आहे ते कितवं चालू आहे, जनरेशन, फिफ्थ जनरेशन. म्हणजे किती बिटचं, 64 बिटचं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण मायक्रो प्रोसेसरमध्ये जो नेक्स्ट टॉपिक बघणार आहे की एक्झॅक्टली मायक्रो प्रोसेसरचे इम्पॉर्टंट 3 पार्ट कोणते आहेत, की आपण जे म्हणतो आहे की मायक्रो प्रोसेसर हा मेन ब्रेन आहे, तर कसं एक्झॅक्टली वर्क होतं, तर त्याचे असे 3 कोणते मेन पार्ट आहेत की ज्याच्यामुळे ह्याला इम्पॉर्टन्स आले, तर ते आपण पाहूयात. तर ह्याच्यामध्ये बघा, हे मेन 3 पार्ट कोणते कोणते आहेत. जो पहिला आहे तो आहे ALU. ठीक आहे. जो दुसरा आहे तो आहे रजिस्टर. ठीक आहे, हा शॉर्टकट लिहिते मी इथं. जो थर्ड आहे तो आहे CU, म्हणजेच काय, कंट्रोल युनिट. सो दीज 3 आर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर मायक्रो प्रोसेसर, मीन्स वॉट, म्यूपी. कशाचे इम्पॉर्टंट पार्ट आहेत हे तुमच्या म्यूपीचे. आता इथे बघा, ही डायग्रॅम बघा. आता ह्या डायग्रॅममध्ये मी इथे ड्रॉ करते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे समजेल. सॉरी. आता ह्या डायग्रॅममध्ये जो पहिला पार्ट आहे तो ए म्हणजे ALU लक्षात ठेवा तुम्ही. ए मीन्स वॉट, ALU. जो सेकंड इम्पॉर्टंट आहे तो कोणता आहे, रजिस्टर. आणि हा जो थर्ड ब्लॉक आहे तो आहे तुमचं CU, म्हणजेच काय, कंट्रोल युनिट. इथं मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. द microprocessor contains 3 important part. The first one is a ALU, the second one is a register and third one is a CU. ठीक आहे. आता बघा, हा जो मेन बोर्ड आहे तुमचा मायक्रो प्रोसेसर, त्याला काय काय अटॅच आहेत ते सांगते मी. फर्स्ट आहे तुमची मेमरी, एक्सटर्नल डिव्हायसेस, त्याच्यानंतर मदरबोर्ड, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, असे वेगवेगळे कनेक्शन्स काय तुमच्या मायक्रो प्रोसेसरला कनेक्टेड आहेत. नेक्स्ट वन बघा, हा मायक्रो प्रोसेसर काय करतो, इथं मी दिलं आहे, कंट्रोलिंग ऑल द ऑपरेशन्स, मीन्स वॉट, कॅल्क्युलेशन अँड द ॲनालिसिस पार्ट. नाऊ वी सी वन बाय वन briefly explanation of these 3 part. Now first part is what, ALU. ठीक है ना. The ALU stands for what, ALU means what, arithmetic operation unit. This perform the logical and arithmetic operations. म्हणजे जे तुमचे लॉजिकल किंवा ॲरिथमॅटिक जे ऑपरेशन्स आहेत ते कोण परफॉर्म करतो, तुमचं ALU. म्हणजेच काय, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, त्याच्यानंतर इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, ॲड, ऑर, नॉट, हे जे काय आहे लॉजिकल पार्ट किंवा ॲरिथमॅटिक पार्ट ते कोण परफॉर्म करतं, तुमचं ALU. त्याच्यानंतरनं सेकंड आहे तुमचं रजिस्टर. तर रजिस्टर बघा, रजिस्टर काय होतं ना, फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक एक्झाम्पल एक्सप्लेन केले, त्या एक्झाम्पलनुसार एक्सप्लेन करते. सपोज माझी इन्स्ट्रक्शन अशी आली, ॲड
ए कॉमा बी. आता इथे लक्ष द्या, ॲड म्हणजे काय तुमची ॲडिशन. इथे ॲनालिसिस झालं. ए आणि बी म्हणजे काय, एला सपोज डेटा दिला आहे 20 आणि बीला दिला आहे 20 एला दिला आहे 10, बीला दिला आहे 20. तर ह्या दोघांची मला काय करायची ॲडिशन. हे झालं तुमचं ॲनालिसिस पार्ट. आता बघा, ही जी इन्स्ट्रक्शनचे ॲनालिसिंग आहे ते कोण करतं, तुमचं ALU करतं. कोण करतं, ALU. ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये जे काही कॅल्क्युलेशन्स आहे म्हणजे 10 आणि 20 जे आहे, तर ह्याचं ॲनालिसिस कोण करतं. आता हा जो डेटा आहे टेम्पररी, हे दोन्ही डेटा सेव्ह करायचं आहे मला 10 आणि 20. मग ते कशात जातात, रजिस्टरमध्ये जातात. मग हे जे ए आणि बी आहेत ना, हे आहेत तुमचे रजिस्टर, की जे तुमचा डेटा टेम्पररीली होल्ड करून ठेवतात. जोपर्यंत तुमची इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत नाही तोपर्यंत हा डेटा काय करतात, रजिस्टर होल्ड करून ठेवतात. आणि ज्यावेळेस इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल त्यावेळेस ते काय करतात, रिमूव्ह करतात. हे आहे तुमचं मेन रजिस्टरचं काम. म्हणून मी इथं दिलेलं आहे, इथं स्पेसिफिक दिलेलं आहे, टेम्पररी storage location for the performing instruction and data. Means what, when instruction performing of any instruction that time it hold or it store that temporary data. ठीक आहे, समजतं तुम्हाला हे रजिस्टर काय करतात. नेक्स्ट वन आहे टायमिंग अँड कंट्रोलिंग युनिट. मीन्स वॉट, कंट्रोलिंग युनिट. आता हा कंट्रोलिंग युनिट जो आहे तो काय करतो, इट कंट्रोल्स ऑल द ऑपरेशन्स ऑर ऑल द युनिट्स. ठीक आहे ना. म्हणजेच कोणते ALU आणि रजिस्टर हे काय करतो, कंट्रोलिंगचं काम करतो. म्हणजे जे तुमचं मायक्रो प्रोसेसर मेन होल्डिंगचं जे काम असतं ते कोण करतं, कंट्रोल युनिट करतं. मग इथं मी लिहिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, बघा, इट कीप्स ऑल अदर पार्ट्स लाईक मेमरी, ALU, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, हे जे आहेत ना त्यांना एकमेकांना कनेक्शन, म्हणजे कोणी काय करायचं, कोणाकडनं काय पाठवायचं, ह्याचं जे कंट्रोलिंगचं काम आहे ते कोण करतं, कंट्रोल युनिट करतं. ठीक आहे, हे झालं तुमचं मेन इम्पॉर्टंट वर्किंग ऑफ युअर मायक्रो प्रोसेसर. म्हणजे मेन 3 जे पार्ट आहेत तुमचे मायक्रो प्रोसेसरचे, तर ते असे वर्क करतात. ठीक आहे. आता जो नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्यामध्ये अजून ह्याचे ब्रीफली तुम्हाला एक्सप्लेनेशन येते. म्हणजे हा जो पार्ट आहे तुमचा, हा कशाशी करणार आता, तुमच्या CPU सोबत. मग नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण हा टॉपिक बघणार आहोत. ठीक आहे ना. म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ युअर मायक्रो कॉम्प्युटर किंवा ब्लॉक डायग्राम ऑफ युअर मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे. थँक्यू.